हरिओम. आज शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025, अमावास्या समाप्ती. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. भगवंताजवळ नामाचं प्रेमच मागा. भगवंतापाशी मागणं मागताना काय मागाल तुम्ही? त्याच्याजवळ नामाचं प्रेमच मागा, दुसरं काही मागू नका. देवाजवळ मागणं मागताना चूक होऊ नये. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्षभर उत्तम रीतीने शिकवलं आणि परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्यांची उत्तरही सांगून ठेवली, पण परीक्षा घ्यायला आला असताना प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी द्यायची असतात की नाही. तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थीचं उत्तर चुकीचं देतो आहे हे जरी त्याला दिसलं तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागण्याचंच काम तुम्हालाच करायचं आहे. तेव्हा त्या वेळी चुकीने काही भलतंच मागू नका बरं. एवढ्या करताच हा इशारा आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी त्याचं भगवंताचं स्मरण ठेवा, म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो. मनुष्यावर संकट आले की तो घाबरतो, परंतु परमेश्वराचं अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असं करणं योग्य नाही ना. एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरून घेऊन बागुलबुवा केला तर ते मूल भीतं ना. पण पांघरुणाच्या आत आपला बापच आहे असं त्याला समजतं की मग तो घाबरत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होत आहेत ही जाणीव ठेवणं, म्हणजे त्याला भीती दुःख नाही वाटणार. तसंच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही होणार नाही. याकरता सदा सर्व काळ भगवंताचं चिंतन करावं. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळतं असं नाही. काही वेळेला आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरं वाटतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं सुखदुःख हे तात्काळ कळत नाही हेच खरं. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानूया. कर्ज फेडताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणं म्हणजे लोकांचे कर्ज बुडवणंच. आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो. भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही. जर त्या दुःखामुळेच तुझं अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव, असं कुंतीने भगवंताजवळ सांगितलं, मागितलंय. यातलं मर्म ओळखून वागावं आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.